नमस्कार. आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे आपण अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मला व्यक्तिशः आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवल्या आहेतच. त्याचा सर्वांना विशेष आनंद आहे. त्या सगळ्यावर एक स्वतंत्र भाग आपण नंतर करूच या. पण आपण आत्ता आजच्या भागाकडे वळूया. स्वबोध कधी, कसा आणि केव्हा होईल याचं काही असं वेगळं सूत्र नाही आहे. तुमच्याही लक्षात आलंच असेल. कधी एखाद्याच्या बोलण्याने वाट दिसते, कधी एखाद्या प्रसंगाने वाट दिसते, असं नेहमी होतं. आणि एकदा का ती वाट दिसली की मग येणाऱ्या कष्टांची तमा आपल्याला अजिबातच राहत नाही. मात्र असे योगायोग आयुष्यात नेहमी घडत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या संकटाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं की त्यावेळेला आपल्या विचारामुळे आपल्याला स्वतःची एक वेगळी ओळख मिळते, स्वतःमधला एक वेगळा गुण लक्षात येतो. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं का मंडळी. शेजारी राहणारे काका अचानक वारले आणि नुकताच हा नवीन घेतलेला फ्लॅट, त्याचं बँकेचं कर्ज आणि घराच्या अन्य जबाबदाऱ्या अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि काका कमावणारे एकटेच. अचानक हा फार मोठा आघात त्या कुटुंबावर झाला. सगळ्या गोष्टी करण्याकरता काकूंना काही ना काहीतरी करणं भागच होतं. त्यांनी विचार करायला सुरुवात केली, काय करू शकतो आपण. त्यांच्या लक्षात आलं की त्या घडीच्या पोळ्या फार सुंदर करतात. सगळ्यांना माहीत होतं की घडीच्या मऊसूत पदर सुटलेल्या पोळ्या त्या नेहमी करायच्या. हाच व्यवसाय करूया असं त्यांनी मनाने घेतलं. सोसायटीपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे खूप बहरला आणि लांब लांबून लोक त्यांच्याकडे पोळ्या घ्यायला यायला लागली. बँकेचे हप्ते फिटायला लागले, मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही आणि एकूणात घराला चांगला आकार आला. मुलांची शिक्षणं तर झाली, पुढे मुलांची लग्नही झाली. संपूर्ण जबाबदारी जी त्यांच्यावर पडली होती ती पूर्णपणे त्यांना निभावता आली. अवघडच होतं हे, पण त्यांनी कष्टाची कास धरून हे सगळं नेटाने पैलतीरी नेलं. माझ्या पिढीच्या माणसांनी बऱ्याचशा अशा स्त्रिया पाहिल्याच आहेत. पूर्वी स्वयंपाकघर हेच एक स्त्रियांचं क्षेत्र होतं. शिक्षणाचा प्रसार आज आहे तेवढा नव्हताच. त्यामुळे बऱ्याच जणींकडे स्वयंपाकाचं फार सुंदर कौशल्य होतं. अनेकींनी या कौशल्याचा आधार घेत छोटे मोठे असे व्यवसाय सुरू केले, ते उभे केले आणि घराला आधार दिला. तुम्ही किंवा घरातल्या अन्य मोठ्या व्यक्तींना हे ऐकताना अनेक उदाहरणं आठवली असतील. संकटांना न डगमगता सामोऱ्या गेलेल्या अशा अनेक व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या स्मरणात आल्या असतील हे नक्कीच. दुसरं उदाहरण थोडं वेगळं आहे आणि त्यातला मुद्दाही वेगळाच आहे बरं का. डॉक्टर नारायण देसाई गेली अनेक वर्ष मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये, यात वनवासी भागातल्या शाळा पण आल्या, विद्यार्थ्यांची तपासणी करतात, म्हणजे चाचणी घेतात आणि त्यातील विशेष गुणवत्ता असलेली म्हणजे गिफ्टेड मुलं ही शोधून काढतात आणि त्यांना अर्थात आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रही मिळतं. त्यासाठी लागणारा सगळा निधी तेच उभा करतात. या प्रकल्पातून जेव्हा बुद्धिमान मुली शोधल्या गेल्या तेव्हा एक वेगळाच मुद्दा लक्षात आला की वरकरणी या मुली आणि अन्य मुली यांच्यात फार फरक कळतच नाही. मात्र त्या जसा विचार करतात आणि कोणत्याही गोष्टीला त्या जशा सामोऱ्या जातात त्यामध्ये मात्र खूपच बदल असतो. सगळ्यांना त्यांचे विचार पटतात असं नाही, त्यांनी दिलेली उत्तरं पटतात असंही नाही. पण आणखीन एक मुद्दा आहे. या मुलींमधलं विशेष गुणवत्ताधारकांचं प्रमाण आणि अन्य समाजातलं प्रमाण हे अगदी सारखं आहे. निसर्ग कुठे फरक करतो या सगळ्या गोष्टींमध्ये? तो सगळ्यांना समानच गुणवैशिष्ट्य देतो. आता एकदा लक्षात आलं की आपल्यामध्ये काही वेगळं वैशिष्ट्य आहे की या मुलींचा आत्मविश्वास खूप वाढला आणि त्यांचं स्वरूपच काही प्रमाणामध्ये
बदललं ही त्यांची गुणवत्ता एरवी कळलीच नसते. ही किमया सगळी त्या चाचणीची. एकदा लक्षात आल्यानंतर त्या मुली सगळ्या कामामध्ये पुढाकार घ्यायला लागल्या, भाग घ्यायला लागल्या. हे स्वतःचं रूप अचानकपणे त्यांच्यासमोर झळाळून उभं राहिलं. याला काय म्हणायचं आपण? दैवी रचना म्हणायची, योजना म्हणायची, का एक फक्त योगायोग म्हणायचा? तुम्हीच ठरवा काय म्हणता येईल आपल्याला. आता नेहमीप्रमाणे विनंती करते की आपण जर आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी, अशी उदाहरणं पाहिली असतील तर त्याची माहिती आम्हाला द्या. कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आपल्या मनातल्या गोष्टी, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी या आमच्यापर्यंत पोचू द्या. धन्यवाद.